आज राज्यभरातल्या अनेक ठिकाणी निवडणूकचा निकाल लागतोय। मतमोजणी सकाळपासून सुरू झाली आहे। कोल्हापूरच्या गडहिंग्लजमध्ये महेश तुरवळ मठ हे विजयी झालेले आहेत। नगराध्यक्षपदी कोण कोण विजयी झाले ते आपण पाहतोय। अलिबागमधून अक्षया नाईक ज्या शेकापच्या उमेदवार आहेत त्या विजयी झाल्या आहेत, तर अतुल चौगुले हे दुसरीकडून श्रीवर्धनमधून विजयी झालेले आहेत। जे उमेदवार विजयी होत आहेत नगराध्यक्षपदी त्यांची वर्णी लागते। वाशिमच्या मंगरुळपीरमध्ये भाजपच्या लता चितलांगे विजयी झालेल्या आहेत। वाशिम मधली अपडेट आपण पाहतोय। मतमोजणी सुरू आहे आणि वाशिमच्या मंगरुळपीरमध्ये भाजपच्या लता चितलांगे या विजयी झालेल्या आहेत। त्यांनी नगराध्यक्षपदाची निवडणूक जिंकलेली आहे। वाशिमच्या मंगरुळपीरमध्ये आपण अपडेट पाहतोय। भाजपच्या लता चितलांगे ह्या विजयी झालेल्या आहेत। जेजुरीमध्ये राष्ट्रवादीचे जयदीप बारभाई हे विजयी झालेले आहेत। एकूणच भाजप शिंदेची शिवसेना यश मिळवते। जेजुरीमध्ये राष्ट्रवादीचे जयदीप बारभाई हे नगराध्यक्षपदी विजयी झालेले आहेत। रत्नागिरीच्या खेडमध्ये नगराध्यक्षपदी शिंदेच्या शिवसेनेच्या माधवी बुटाला या आघाडीवर आहेत। रत्नागिरीच्या खेडमधला आपण पाहतोय शिंदेची शिवसेना कोकणात चांगलाच जम बसवते। माधवी बुटावर ह्या विजयी झालेल्या आहेत। यवतमाळमध्ये भाजपचे 2 उमेदवार विजयी झालेले आहेत। यवतमाळमधली आपण पाहतोय हे 2 उमेदवार कोण आहेत त्यांची नावे समोर येतील। यवतमाळमध्ये भाजपचे 2 उमेदवार विजयी झालेले आहेत। अनेक ठिकाणी भाजप शिंदेची शिवसेना तसंच भाजपचे अनेक उमेदवार आघाडीवर आहेत। राष्ट्रवादीचे मात्र थोडे पाठी आहेत आणि महायुतीनं मात्र ओव्हरऑल या नगराध्यक्षपदाच्या निवडणुकीमध्ये यश मिळवलेले आहे। आजरामध्ये नगराध्यक्षपदी तारा राणी आघाडीचे अशोक विजयी झालेले आहेत। तारा राणी आघाडीचे 8, महाविकास आघाडीचे 6 उमेदवार विजयी झालेले आहेत। शरद पवारांची राष्ट्रवादी यांना 1 जागा मिळाली आणि अन्याय निवारणचे 2 उमेदवार विजयी झालेले आहेत। संभाजीनगरच्या फुलंब्रीमध्ये नगराध्यक्षपदी ठाकरेंच्या शिवसेनेचे राजेंद्र ठोंबरे विजयी झालेले आहेत। छत्रपती संभाजीनगरमध्ये आपण अपडेट पाहतोय। गंगापूरमध्ये अजित पवार राष्ट्रवादीचे संजय जाधव हे विजयी झालेले आहेत। क्षणाक्षणाला हे अपडेट येत आहेत। कोणते नगराध्यक्ष आघाडीवर आहेत ते आपण पाहतोय। अबोली ढोरे, नंदकिशोर मुंदडा, तेजस्विनी या हे तिघं तेजस्विनी कथले हे नगराध्यक्ष सध्या आघाडीवर आहेत आणि ते विजयी होण्याच्या मार्गावर आहेत। नगराध्यक्षपदाच्या रिंगणात असलेले त्यांच्या शर्यतीत असलेले हे 3 उमेदवार जे आघाडीवर आहेत ते आपण पाहतोय। अजित पवारांची राष्ट्रवादी, भाजप तसंच भाजप पुरस्कृत आघाडी त्याच्यामध्ये नंदकिशोर मुंदडा, अबोली ढोरे आणि तेजस्विनी कथले हे 3 उमेदवार नगराध्यक्षपदाच्या शर्यतीमध्ये आघाडीवर आहेत। चंदगड नगराध्यक्षपदी भाजपचे सुनील काणेकर हे विजयी झालेले आहेत। चंदगडमधली निवडणूक मोठी गाजली होती आणि त्यानंतरच आता ही भाजपचे उमेदवार सुनील काणेकर नगराध्यक्षपदी विराजमान झालेले आहेत। त्यांचा विजय झालेला आहे। नगराध्यक्ष मतदारसंघातील सातारा जिल्ह्यात भाजपची घोडदौड सुरूच आहे। साताऱ्यामध्ये भाजपनं जम बसवलेला आहे। साताऱ्यामध्ये मेढ्यात रुपाली वारागडे, मलकापूरमध्ये तेजस सोनवले हे विजयी झालेले आहेत। उमेदवार आता त्यांचे विजयी होत आहेत। साताऱ्यातली आपण ही अपडेट पाहतोय। साताऱ्यामध्ये भाजपचे उमेदवार आघाडीवर आहेत। त्यांची घोडदौड सुरूच आहे। अनेक ठिकाणी भाजप विजयी होते, मात्र अमरावतीच्या चिखलदरामध्ये भाजपला धक्का बसलेला आहे। अमरावतीच्या चिखलदरामध्ये भाजपला धक्का बसल्यानं काँग्रेस उमेदवार विजयी झालेला आहे। अमरावतीच्या चिखलदरामध्ये काँग्रेस उमेदवार विजयी झालाय, त्यामुळे आता भाजपला धक्का बसला। चंदगड नगराध्यक्षपदी भाजपचे सुनील काणेकर विजयी झालेत, मात्र दुसरीकडे अमरावतीमध्ये भाजपला मोठा धक्का बसलाय। भाजपचे 8, राष्ट्रवादीचे 8 आणि एका अपक्षाचा विजय झालेला आहे। चंदगड नगराध्यक्षपदी भाजपचे सुनील काणेकर विजयी झालेले आहेत। एक महत्त्वाची अपडेट, अंबरनाथमध्ये अखेर मतमोजणीला सुरुवात झाली आहे। कालच या ठिकाणी मतदान पार पडलं आणि आता मतमोजणी सुरू झालेली आहे। 1.25 तासानंतर अंबरनाथमध्ये मतमोजणी सुरू झाली आहे। 10 वाजल्यापासून मतमोजणीला राज्यभरात सुरुवात झाली, तर अंबरनाथमध्ये 1.25 तासानंतर मतमोजणी सुरू झाली, त्यामुळे या ठिकाणचा निकाल थोडा उशिरा लागू शकतो। अंबरनाथमधली निवडणूक आपण पाहतोय। 1.25 तासानंतर अंबरनाथमध्ये आता मतमोजणीला सुरुवात झाली आहे। दहा वाजल्यापासूनच राज्यभरात नगर परिषद आणि नगरपालिकांच्या निवडणुकीसाठी मतमोजणी सुरू झाली, मात्र अंबरनाथमध्ये काही अडचणी आल्या, त्यानंतर आता 1.25 तासानं मतमोजणी सुरू झाली आहे। काटोलमध्ये जाऊया। शरद पवार राष्ट्रवादी शेकाप आणि या युतीनं 8 उमेदवार विजयी केलेले आहेत, त्यामुळे शरद पवार आणि शेकापची जी युती आहे त्याला यश मिळत आहे। भाजपचे 4 उमेदवार काटोलमध्ये विजयी झालेले आहेत। काटोलमध्ये शरद पवार राष्ट्रवादी आणि शेकाप युतीचे 8 उमेदवार विजयी झालेले आहेत। जळगावच्या धरणगावमध्ये पालकमंत्री गुलाबराव पाटील यांना मोठा धक्का बसलेला आहे।
जळगाव मधलं त्यांचं प्रस्थ आहे, मात्र मवियाच्या लीलाताई चौधरी 1500 मतांनी आघाडीवर आहेत, त्यामुळे गुलाबराव पाटलांना धक्का बसलाय. उरणमध्ये भाजपला धक्का बसलाय. महाविकास आघाडीच्या भावना घाणेकर विजयी झालेल्या आहेत. कणकवलीमध्ये पाहूया काय घडतंय. कणकवलीमध्ये भाजपचे 7, शहर विकास आघाडीचे 3 उमेदवार विजयी झालेले आहेत. भाजपनं 7 जागी आपला विजय प्रस्थापित केलेला आहे, तर शहर विकास आघाडीने आपले 3 उमेदवार विजयी केलेले आहेत. कणकवलीमधली अपडेट आपण पाहतोय. मतमोजणी सुरू आहे राज्यभरात आणि ठिकठिकाणाहून क्षणोक्षणी अपडेट मिळतात. कणकवलीमध्ये भाजपचे 7, शहर विकास आघाडीचे 3 उमेदवार विजयी झालेले आहेत. कणकवलीमधले आपण अपडेट पाहतोय. त्याचबरोबर आता सध्या एकूण आकडा पाहिला 288 जो आकडा आहे त्यामध्ये महायुती सध्या 200 पार आहे. अंबरनाथमध्ये एका ठिकाणी मतमोजणीला सुरुवात झालेली आहे. तब्बल 1.25 तास उशिरानं अंबरनाथमध्ये मतमोजणी सुरू झाली आहे. 10 वाजल्यापासून राज्यभरात मतमोजणीला सुरुवात झाली, मात्र आता 11:30 होत आले. त्या अंबरनाथमधली ही मतमोजणी. अहिल्यानगरच्या श्रीगोंद्यामधली अपडेट घेऊया. अहिल्यानगरच्या श्रीगोंद्यामध्ये भाजप 13, शिवसेना 9 जागांवरती विजयी झाली आहे. अहिल्यानगरच्या श्रीगोंद्यामधली ही अपडेट आपण पाहतोय. भाजप 13 ठिकाणी 13 जागांवरती, तर शिवसेनेला 9 जागांवर यश मिळालंय. त्यांचे उमेदवार या ठिकाणी विजयी झालेले आहेत. अहिल्यानगरच्या श्रीगोंद्यामध्ये भाजपला 13 जागा मिळाल्या आहेत, तर शिवसेनेला 9 जागा मिळाल्यात आणि त्यांचे उमेदवार या ठिकाणी आता विजयी झालेले आहेत. अहिल्यानगरमध्ये आपण अपडेट पाहतोय. श्रीगोंद्यामध्ये आता भाजपचे 13 उमेदवार आणि शिवसेनेचे 9 उमेदवार विजयी झालेले आहेत. साताऱ्याच्या फलटणमध्ये 2 निंबाळकरांमध्ये काटेकी टक्कर सुरू आहे. राष्ट्रवादीचे अनिकेत राजे निंबाळकर 44 मतांनी आघाडीवर आहेत. अतिशय काटेकी टक्कर आहे. फक्त 44 मतांचा फरक आहे. फलटणमधली ही घटना. दोन्ही निंबाळकरांमध्ये सध्या काटेकी टक्कर सुरू आहे. अहिल्यानगरमध्ये पुन्हा जाऊया. श्रीगोंद्यामध्ये भाजप आणि शिवसेना विजयी होत आहे. भाजपला 13 जागा आणि शिवसेनेला 9 जागा मिळाल्या. श्रीगोंद्यामध्ये नगराध्यक्षपदी भाजपच्या सुनीता खेतमाळीस या विजयी झालेल्या आहेत. अहिल्यानगरच्या श्रीगोंद्यामध्ये पुन्हा एकदा जाऊया. भाजप 13, शिवसेना 9 जागांवरती विजयी झाली आहे. सातारा जिल्ह्यात भाजपची घोडदौड सुरूच आहे. तर दुसरीकडे निंबाळकरांमध्ये काटेकी टक्कर सुरू आहे. फलटणमध्ये, मेढ्यामध्ये रुपाली वारागडे, मलकापूरमध्ये तेजस सोनवणे विजयी झालेले आहेत. भाजपची घोडदौड राज्यभरात अनेक ठिकाणी सुरू आहे. सातारा त्यातला हा एक भाग. साताऱ्यामध्ये, पश्चिम महाराष्ट्रामध्ये भाजपचे अमोल आता विजयी झालेले आहेत. सातारा जिल्ह्यात भाजपची घोडदौड आपण पाहतोय. पश्चिम महाराष्ट्रामध्ये भाजपनं चांगलाच जम बसवला आहे. त्याच्या पाठोपाठ राष्ट्रवादी आहे. मात्र मेढ्यामध्ये रुपाली वारागडे, मलकापूरमध्ये तेजस सोनवणे हे भाजपचे उमेदवार विजयी झालेले आहेत. तर साताऱ्यामध्ये भाजपचे अमोल मोहिते सध्या आघाडीवर आहेत. मतमोजणी सुरू आहे आणि अमोल मोहिते आघाडीवर असल्याची माहिती आहे. अहिल्यानगरच्या श्रीगोंद्यामध्ये भाजप 13 जागांवर विजय झाले, तर शिवसेनेला 9 जागा मिळालेल्या आहेत. श्रीगोंद्यामध्ये नगराध्यक्षपदी भाजपच्या सुनीता खेतमाळीस विजयी झालेल्या आहेत. त्यामुळे अर्थातच इतर पक्षांना मोठा धक्का बसलाय. नगराध्यक्षपदाच्या शर्यतीमध्ये कोण आघाडीवर आपण पाहतोय. अबोली ढोरे, नंदकिशोर मुंदडा आणि तेजस्विनी कथले हे 3 उमेदवार आहेत. एक राष्ट्रवादी काँग्रेसचे आहेत, एक भाजपचे आहेत आणि एक भाजप पुरस्कृत आघाडीचे आहेत. शिवनंद गायकवाड, रुपेश पुणेकर हे सगळे, नंदकिशोर मुंदडा, तेजस्विनी कथले, तसंच महेश तुर्बटमाठ, अक्षया नाईक, अतुल चौगुले हे उमेदवार जे आहेत ते नगराध्यक्षपदाच्या शर्यतीमध्ये विजयी झालेले आहेत. महेश तुर्बटमठ, अक्षया नाईक, अतुल चौगुले यांचा आता नगराध्यक्षपदाच्या शर्यतीमध्ये विजय झालेला आहे. कणकवलीमध्ये भाजपचे 7, शहर विकास आघाडीचे 3 नगरसेवक विजयी झालेले आहेत. नगराध्यक्षपदाचे उमेदवार समील नडावले 250 मतांनी फक्त आघाडीवर आहेत. अतिशय काटेकी टक्कर सुरू आहे. जामखेड नगर परिषद निवडणुकीमध्ये गडबड असल्याचा आरोप करण्यात आलेला आहे. जामखेडमधली आपण निवडणूक पाहतोय. जामखेड नगर परिषद निवडणुकीमध्ये गडबड आहे. स्वाक्षरी विसंगतीमुळे मतमोजणी थांबवण्यात आली आहे. 10 वाजल्यापासून मतमोजणी सुरू झाली, मात्र आरोप करण्यात आलाय उमेदवारांनी निवडणूक प्रक्रियेवर संशय घेतलाय. त्यामुळे तिथली आता मतमोजणीची प्रक्रिया खोळंबलेली आहे. निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांकडे आता या संदर्भात तक्रार देखील केली जाणार आहे. अतिशय महत्त्वाची अशी बातमी. तर नगराध्यक्षपदी कोण विजयी झाले पाहूया. चंदगड कोल्हापूरमधून सुनील कानेकर, चिपळूणमधून उमेश सकपाळ, राजापूर रत्नागिरीमधून हुसाबेन हे आता चंदगड कोल्हापूरमध्ये आपण पाहतो सुनील कानेकर. रत्नागिरीच्या राजापूरमध्ये हुस्न बानू खलिपे या आता काँग्रेसच्या उमेदवार आहेत, त्या विजयी झालेल्या आहेत. शिंदेच्या शिवसेनेचे उमेश सकपाळ, भाजपचे उमेदवार सुनील कानेकर हे देखील नगराध्यक्षपदाच्या निवडणुकीमध्ये विजयी झालेले आहेत. सोलापुरातल्या दुधनीमध्ये 20 पैकी 10 जागेंवर
शिवसेना विजयी झालेली आहे। सोलापुरामध्ये अर्ध्या जागांवरती आता शिवसेनेनं आपला विजय प्रस्थापित केला आहे। दुधनीमधल्या जागेवरती 20 पैकी 10 ठिकाणी शिवसेनेनं आपले उमेदवार विजयी करून दिले आहेत। खेड नगर परिषदेमध्ये महायुतीचा झेंडा पाहायला मिळतोय। खेडमधली आपण अपडेट पाहतोय। खेड नगर परिषदेमध्ये महायुतीचे उमेदवार विजयी झालेले आहेत। भाजप 3 आणि शिंदेंच्या शिवसेनेचे 18 उमेदवार विजयी झालेले आहेत। खेडमधली ही अपडेट आपण पाहतोय। मतमोजणी सुरू आहे। नगराध्यक्षपदी माधवी बुटाला या विजयी झालेल्या आहेत। खेड नगर परिषदेमध्ये महायुतीने आपला झेंडा फडकवला आहे। भाजप आणि शिंदेंच्या शिवसेनेचे उमेदवार मोठ्या संख्येने विजयी झालेले आहेत। कणकवलीमध्ये भाजपचे समीर नलावडे 255 मतांनी आघाडीवर आहेत। कणकवलीमध्ये भाजप आणि दुसऱ्या पक्षांमध्ये काटेकी टक्कर सुरू आहे। अर्थात शिवसेना आहे त्यांच्या विरोधात। यवतमाळच्या पुसदमध्ये मंत्री इंद्रनील नाईक यांच्या पत्नी मोहिनी नाईक आघाडीवर आहेत। त्यामुळे इंद्रनील नाईक यांना मोठा दिलासा। यवतमाळच्या पुसदमध्ये मंत्री इंद्रनील नाईक यांच्या पत्नी उमेदवारीच्या रिंगणात आहेत आणि त्या मोहिनी नाईक सध्या मतमोजणीच्या दरम्यान आघाडीवर आहेत। पुसदमधली दृश्य आपण पाहतोय। मंत्री इंद्रनील नाईक यांच्या पत्नी मोहिनी नाईक आघाडीवर आहेत। यवतमाळच्या पुसदमध्ये मंत्री इंद्रनील नाईक यांच्या पत्नी आता काही मतांनी आघाडीवर आहेत। मोहिनी नाईक त्यामुळे त्या विजयाकडे सरकत आहे। सोलापुरातील दुधनीमध्ये 20 पैकी 10 जागांवरती शिवसेना विजयी झालेली आहे। सोलापुरातल्या दुधनीमधली आपण पाहतोय। वरती आपण दृश्यही पाहतोय। जे उमेदवार आहेत त्यांचे कार्यकर्ते आहेत। गुलाल उधळला जातोय आणि मोठ्या संख्येने त्यांच्या घराबाहेर कार्यालयाबाहेर गर्दी करत कार्यकर्त्यांमध्ये मोठा उत्साह आहे। कणकवलीमध्ये भाजपचे 7, शहर विकास आघाडीचे 3 नगरसेवक विजयी झालेले आहेत। एकूणच कोकण, पश्चिम महाराष्ट्र, विदर्भ, मराठवाडा सगळ्याच ठिकाणचे आपण अपडेट्स घेतोय। उत्तर महाराष्ट्रामध्ये पण काय घडतंय आपण पाहतोय। मतमोजणी सुरू आहे। 10 वाजल्यापासून मतमोजणी सुरू आहे। खेड नगर परिषदेमध्ये महायुतीने झेंडा फडकवलेला आहे। प्रत्येक क्षणोक्षणी आपण पुढारी न्यूजवर या निवडणुकीचे अपडेट पाहतोय। धावणगाव रेल्वेमध्ये भाजप आमदार प्रताप आडसड यांच्या आता निवडणुकीवरती काय घडतंय आपण पाहतोय। भगिनी विजयाच्या मार्गावर आहेत। प्रताप आडसाड यांच्या भगिनी सध्या विजयाच्या जवळ पोहोचत आहेत। त्या त्यांच्या मताधिक्यांमध्ये आघाडीवर आहेत। पिंपळगाव बसवनमध्ये भाजपचे डॉक्टर मनोज बर्डे हे विजयी झालेले आहेत। येवल्यामध्ये अजित पवार यांचे राजेंद्र लोणारी हे उमेदवार जे आहेत ते देखील विजयी झालेले आहेत। म्हणजे त्यामुळे अजित पवार यांना मोठा दिलासा मिळाला आहे। पिंपळगाव बसवनमध्ये भाजपचे डॉक्टर मनोज बर्डे हे विजयी झालेले आहेत। कणकवलीमध्ये अपडेट पाहतोय। भाजपचे समीर नलावडे 255 मतांनी आघाडीवर आहेत। जिल्ह्यामध्ये 3 ठिकाणी भाजप तर मालवणमध्ये शिंदेंच्या शिवसेनेला आघाडी मिळाली आहे। 10 वाजल्यापासून मतमोजणी सुरू आहे। सातारा जाऊया। साताराच्या वाईमध्ये मंत्री जयकुमार गोरे यांचे मंत्री मकरंद पाटील यांना दणका पाहायला मिळतोय। साताराच्या वाईमध्ये मंत्री गोरेंनी मकरंद पाटील यांना चांगलाच दणका दिलाय। कोपरगाव भाजपचे नगराध्यक्षपदाचे उमेदवार भाजप उमेदवार पराग संधान हे आघाडीवर आहेत। भाजपचे उमेदवार कोपरगावात आघाडीवर आहेत। नगराध्यक्षपदी त्यांची वर्णी लागू शकते। त्यामुळे त्यांचे जे उमेदवार आहेत भाजपचे पराग हे आता सध्या आघाडीवर आहेत। कोपरगावात आपण पाहतोय अपडेट। कोपरगावातली नागपूरमध्ये जाऊया। नागपूरच्या मौदाममध्ये भाजपचे राजा तिडके हे विजयी झालेले आहेत। नागपूरमध्ये भाजपचं प्रस्थ आहे आणि त्या ठिकाणी आता मौदाम या ठिकाणी मौदामध्ये भाजपचे राजा तिडके हे विजयी झालेले आहेत। नगराध्यक्षमध्ये पदाच्या शर्यतीमध्ये कोण आघाडीवर आपण पाहतोय। वडगाव, अंबाजोगाई, बीड आणि बार्शी सोलापूरमधली आपण स्थिती पाहतोय। इथले ऐश्वर्या पाचरणे, शिवनंदा गायकवाड, रुपेश पुणेकर हे 3 उमेदवार नगराध्यक्षपदाच्या शर्यतीमध्ये आघाडीवर आहेत। तर कोण विजयी झाले ते पाहूया। सुनील कानेकर, उमेश सकपाळ, हुस्सबानू खलिपे या 3 उमेदवार आता विजयी झालेले आहेत। भाजप, शिंदेची शिवसेना आणि काँग्रेस या 3 पक्षाचे उमेदवार कोल्हापूर, चिपळूण आणि रत्नागिरीतल्या राजापूरमधून नगराध्यक्षपदी विराजमान झालेले आहेत। कोल्हापूरच्या चंदगडमधून सुनील आता विजयी झालेले आहेत। मालवणमध्ये शिंदेच्या शिवसेनेच्या शर्वरी पाटकर विजयी झालेले आहेत। मालवण आणि कोकण म्हटलं की गेल्या काही महिन्यांपासून सुरू असलेला संघर्ष आपल्या समोर येतो आणि त्यानंतर आता पुन्हा इंदापुरात जाऊया। राष्ट्रवादीच्या सत्तेकडे वाटचाल सुरू आहे। राष्ट्रवादीने इंदापुरात 14 जागांकडे वाटचाल केलेली आहे आणि 14 जागांवर ते विजयी झालेले आहेत। राष्ट्रवादीने सत्तेकडे वाटचाल, एक हाती सत्ता मिळवण्याची शक्यता आहे। इंदापुरात राष्ट्रवादी 14 जागांवर त्यांचे उमेदवार विजयी झालेले आहेत। सोलापुरातल्या मोहोळमध्ये भाजपला 7, ठाकरेंची शिवसेना 5 जागांवरती आघाडीवर आहे। सोलापुरातल्या मोहोळमध्ये भाजपला 7 जागा मिळालेल्या आहेत, तर
ठाकरेंची शिवसेना 5 जागांवरती आघाडीवर आहे. सातारा जाऊया. रहिमतपूरमध्ये भाजपच्या वैशाली माने विजयी झालेल्या आहे. साताऱ्यामधली अपडेट. पश्चिम महाराष्ट्रामधल्या रहिमतपूरमध्ये आता भाजपच्या उमेदवार वैशाली माने विजयी झालेले आहेत. त्यामुळे साताऱ्यामधल्या बऱ्याच ठिकाणी भाजपचे उमेदवार विजयी होताना दिसत आहेत. साताऱ्याच्या रहिमतपूरमध्ये भाजपच्या उमेदवार वैशाली माने या सध्या विजयी झालेल्या आहेत. पश्चिम महाराष्ट्र, मराठवाडा, कोकण, उत्तर महाराष्ट्र, विदर्भ या सगळ्याच ठिकाणची आकडेवारी आपण पाहतोय. तर महायुती, महाविकास आघाडी आणि इतर पक्षांना किती उमेदवार विजयी झाले ते आपण पाहतोय. बुलढाण्यामध्ये भाजपचे 5 तर काँग्रेसचे 2 उमेदवार विजयी झालेले आहेत. भाजप बुलढाण्यामध्ये देखील आघाडीवर आहे. नगराध्यक्षपदी विजयी कोण झाले ते आपण पाहतोय. महेश तुर्भटमठ, अक्षय नाईक, अतुल चौगुले हे 3 उमेदवार सध्या विजयी झालेले आहेत. कोल्हापूरच्या गडहिंग्लजमधून महेश आहेत, अलिबागमधून अक्षय नाईक आहेत आणि राजापूर रत्नागिरीमधून हुस्न बानू खलिपे हे देखील विजयी झालेले आहेत. उमेश सकपाळ, सुनील कानेकर, चिपळूण, कोल्हापूरमधली विजयी उमेदवारांची यादी आपण पाहतोय. बुलढाण्यामध्ये भाजपचे 5 उमेदवार विजयी झालेले आहेत. तर वर्ध्यात जाऊया. भाजपचे माजी खासदार रामदास तडस यांना मोठा धक्का बसलाय. वर्ध्यातल्या आपण अपडेट पाहतोय. रामदास तडस यांच्या पत्नी शोभा तडस या पिछाडीवर आहेत. अंबेजोगाईमध्ये आमदार नमिता मुंदडा यांचे सासरे नंदकिशोर मुंदडा विजयी झालेले आहेत. त्यामुळे मुंदडा परिवाराला मोठा दिलासा मिळाला. अंबेजोगाईमध्ये आमदार नमिता मुंदडा यांचे सासरे नंदकिशोर निवडणुकीच्या रिंगणात होते आणि त्यांनी आता नगराध्यक्षपदाची माळ आपल्या गळ्यात घालून घेतली आहे. नंदकिशोर मुंदडा या निवडणुकीमध्ये विजयी झाले आहेत. अंबेजोगाईमधली अपडेट. आमदार नमिता मुंदडा यांचे सासरे नंदकिशोर मुंदडा हे विजयी झालेले आहेत. मोठे मोठे गार केले. गंमत मध्ये असे बॅनर घेऊन कार्यकर्ते आता जल्लोष करतायत. त्र्यंबकेश्वर मध्ये अपडेट पाहूया. प्रभाग 2च्या मशीनमध्ये बिघाड झालाय. टेबल नंबर 2 वरील मतमोजणी थांबवण्यात आली आहे. मशीनमध्ये बिघाड झालाय. त्यामुळे तांत्रिक अडचणी उद्भवल्यामुळे आता मतमोजणी काही काळासाठी प्रलंबित आहे. त्र्यंबकेश्वर मधल्या प्रभाग 2च्या मशीनमध्ये बिघाड झालाय. त्यामुळे तिथली मतमोजणीची प्रक्रिया सध्या खोळंबली आहे. टेबल नंबर 2 वरची मतमोजणी थांबवण्यात आली आहे. त्र्यंबकेश्वर मध्ये आपण अपडेट पाहतोय. बदलापुरात भाजपच्या नगराध्यक्षपदाचे उमेदवार रुचिता घोरपडे सध्या आघाडीवर आहेत. बदलापुरातली अपडेट. भाजपचे उमेदवार रुचिता घोरपडे आघाडीवर आहेत. त्यामुळे एकूणच कार्यकर्त्यांचा जल्लोष सुरू आहे. बदलापुरात भाजपच्या नगराध्यक्षपदाच्या उमेदवार रुचिता सध्या आघाडीवर आहेत. त्या विजयी होण्याच्या वाटचाल करतात. धरणगावात मंत्री गुलाबराव पाटील यांना मोठा धक्का बसलाय. जळगावात जाऊया. नगराध्यक्षपदी ठाकरेंच्या शिवसेनेच्या लीलाबाई चौधरी विजयी झाल्या. त्यामुळे गुलाबराव पाटील यांना मोठा धक्का बसलाय. धरणगावामध्ये मंत्री गुलाबराव पाटील यांना धक्का बसलाय. कारण ठाकरेंच्या शिवसेनेचे उमेदवार तिथे विजयी झालेले आहेत. शिंदे सेना आणि ठाकरे सेना यांच्यात संघर्ष आणि त्यात कार्यकर्त्यांमध्ये सुरू असलेली ही चुरस. बदलापुरात भाजपच्या नगराध्यक्षपदाचे उमेदवार रुचिता घोरपडे सध्या आघाडीवर आहेत. अनेक ठिकाणचे क्षणोक्षणी अपडेट आपण पुढारी न्यूजवर पाहतोय. त्र्यंबकेश्वरमध्ये टेबल नंबर 2 वरती मशीनमध्ये बिघाड झाली आहे. त्याच्यामुळे कणकवलीमध्ये नितेश राणेंना धक्का बसला. संदेश पारकर 120 मतांनी विजयी झालेले आहेत. त्यामुळे कणकवलीमध्ये राणे बंधूंमध्ये आता चांगलीच चुरस पाहायला मिळते. नितेश राणे यांना मोठा धक्का बसलेला आहे. कारण विरोधातले उमेदवार संदेश पारकर हे 120 मतांनी विजयी झालेले आहेत. कोकणातल्या कणकवलीमध्ये जाऊया. नितेश राणे यांना मोठा धक्का बसलेला आहे. त्यांच्या विरोधात उभे असलेले आता त्यांच्या उमेदवाराच्या विरोधात असलेले संदेश पारकर विजयी झालेत. अवघ्या काही मतांचा फरक आहे. म्हसवडमध्ये भाजपच्या पूजा विरकर विजयी झालेल्या आहेत. म्हसवडमधली अपडेट आपण पाहतोय. कोकणातली अपडेट पाहतोय. सगळ्याच अपडेट्स आपण पुढारी न्यूजवर क्षणोक्षणी पाहतोय. म्हसवडमध्ये भाजपच्या पूजा विरकर याच्या उमेदवार आहेत. त्या विजयी झालेल्या आहेत. त्यामुळे भाजपला म्हसवडमध्ये चांगलंच यश मिळालंय. नगराध्यक्षपदी कोण कोण विजयी झाले पाहूया. सुनील कानेकर, उमेश सकपाळ, हुस्न बानू खलिपे असे 3 उमेदवार आहेत. तर नगराध्यक्षपदासाठी उभे राहिलेले हे 3 विजयी झालेले आहेत. भाजप, शिंदेची शिवसेना आणि काँग्रेस अनुक्रमे हे 3 आता जे उमेदवार आहेत ते नगराध्यक्षपदी विराजमान झालेले आहेत. धाराशिवच्या कळंबमध्ये शिवसेनेच्या सुनंदा कापसे ह्या विजयी झालेल्या आहेत. त्यामुळे शिवसेनेला धाराशिवमध्ये यश मिळाले. सुनंदा कापसे त्यांच्या जे उमेदवार आहेत त्या कळंबमधून आता विजयी झालेल्या आहेत. त्यामुळे त्यांच्या गळ्यात
नगराध्यक्षपदाची माळ अडकलेली आहे आता. धाराशिवच्या कळंबमध्ये शिवसेनेच्या सुनंदा कापसे या नगराध्यक्षपदाच्या निवडणुकीमध्ये विजयी झालेल्या आहेत. एकूणच आकडेवारी आपण पाहिली तर महायुतीने 200 पार केलेले आहे. सोलापुरातील कुर्डुवाडीमध्ये शरद पवार यांच्या राष्ट्रवादीचे 13 उमेदवार विजयी झालेले आहेत. सोलापुरातले अपडेट, कुर्डुवाडीमध्ये शरद पवार यांच्या राष्ट्रवादीने आघाडी घेतली, त्यांचे 13 उमेदवार विजयी झालेले आहेत. शरद पवार यांच्या राष्ट्रवादीचं पश्चिम महाराष्ट्र याच्यात प्रस्थ आहे त्यांचं आणि त्याच निमित्तानं सोलापुरातल्या कुर्डुवाडीतली ही निवडणूक आपण पाहतोय. शरद पवार यांच्या राष्ट्रवादीचे 13 उमेदवार विजयी झालेले आहेत. सोलापुरातली अपडेट आपण पाहतोय. कशा पद्धतीनं गदा हाती घेऊन कार्यकर्त्यांकडून उमेदवारांना खांद्यावर उचलत मोठा जल्लोष केला जातोय. वाडा नगरपंचायतीमध्ये भाजपचे उमेदवार विजयी झालेले आहेत का आपण पाहतोय. भाजपचे 10, शिंदेच्या शिवसेनेचे 3, ठाकरेंची शिवसेना 1 आणि काँग्रेसचा 1 उमेदवार विजयी झालाय. शरद पवार आणि अजित पवार राष्ट्रवादीचे प्रत्येकी 1 उमेदवार विजयी झालेले आहेत. वाडा नगरपंचायतीमध्ये भाजपच्या रीमा गंधे नगराध्यक्षपदी विराजमान झालेले आहेत. त्यांचा विजय झालेला आहे. रीमा गंधे यांच्या भाजपचे उमेदवार वाडा नगरपंचायतीमधून विजयी झालेले आहेत. भाजपचे 10, शिंदेच्या शिवसेनेचे 3, त्याचबरोबर इतर पक्षांचे 1 उमेदवार असे विजयी झालेत. शरद पवार आणि अजित पवार राष्ट्रवादीचे प्रत्येकी 1 उमेदवार वाडा नगरपंचायतीमधून विजयी झालेले आहेत. सोलापुरातल्या कुर्डुवाडीमध्ये परत जाऊया. सोलापुरातल्या कुर्डुवाडीमध्ये शरद पवार यांच्या राष्ट्रवादीचे 13 उमेदवार विजयी झालेले आहेत. सोलापुरातल्या कुर्डुवाडीमध्ये शरद पवार यांनी आता जवळपास अर्ध्याहून अधिक जागांवरती विजय मिळवला आहे. 13 उमेदवार त्यांचे विजय झालेले आहेत. एकूणच आकडा आपण पाहिला 288 मधला तर 211 जागांवरती महायुती जिंकलेली आहे, आघाडीवर आहे. वर्ध्यात जाऊया. वर्ध्यातील देवळीमध्ये माजी खासदार रामदास तडस यांना धक्का बसलाय. त्यांच्या पत्नी शोभा तडस अजूनही पिछाडीवर आहेत. शोभा तडस त्यांच्या पत्नी पिछाडीवर असल्यामुळे वर्ध्याच्या देवळीमध्ये माजी खासदार रामदास तडस यांना मोठा धक्का बसलाय. बीड जिल्ह्यात पंकजा मुंडे यांची रणनीती यशस्वी ठरलेली आहे. बीडमध्ये जाऊया. बीड, गेवराई, परळी, अंबाजोगाई, धारूरमध्ये भाजपचे उमेदवार आघाडीवर आहेत. मतमोजणी सुरू आहे आणि हे सगळे भाजपचे उमेदवार बीड जिल्ह्यातल्या अनेक ठिकाणांहून आघाडीवर आहेत. त्यामुळे एकूणच पंकजा मुंडे यांनी जी रणनीती आखली आहे ती आता कामी येते. कणकवलीमधली आपण अपडेट पाहतोय, बीडमधली अपडेट पाहतोय. कणकवलीमध्ये संदेश पारकर 84 मतांनी आघाडीवर आहेत. कणकवलीमध्ये संदेश पारकर 84 मतांनी आघाडीवर आहेत. तर तिकडे बीडमध्ये पंकजा मुंडे यांनी जी स्ट्रॅटेजी आखली, त्यांनी जी रणनीती अवलंबली ती आता फायदेशीर ठरतेय. त्यामुळे त्यांचे अनेक उमेदवार अनेक ठिकाणाहून आघाडीवर आहेत. कणकवलीमधले अपडेट, संदेश पारकर अवघ्या 84 मतांनी आघाडीवर आहेत. त्यामुळे हा आघाडी आणि पिछाडीचा खेळ कोकणात सध्या सुरू आहे. मात्र राणे बंधूंमध्ये जी चुरस रंगली गेल्या काही महिन्यांपासून ती या निवडणुकीतून कशी समोर येते ते पाहावं लागेल. सिंदखेड राजामध्ये पवारांच्या राष्ट्रवादीचे सौरभ विजयी झालेले आहेत. सौरभ तायडे यांचा सिंदखेड राजामधून पवारांच्या राष्ट्रवादीच्या उमेदवाराचा विजय झाला आहे. मालवणमध्ये जाऊया. नगराध्यक्षपदी शिंदेच्या शिवसेनेच्या ममता वराडकर या विजयी झालेल्या आहेत. कोकणात पुन्हा आपण जातोय. मालवणमध्ये नगराध्यक्षपदी शिंदेच्या शिवसेनेच्या उमेदवार ममता वराडकर यांचा विजय झालाय. नगराध्यक्षपदी त्या विराजमान झालेल्या आहेत. मालवणमधली अपडेट आपण पाहतोय. माळेगाव नगरपंचायतीमध्ये अजित पवार यांना मोठा धक्का बसला, कारण 5 अपक्ष उमेदवार विजयी झालेले. माळेगाव नगरपंचायतीमध्ये अजित पवार यांना मोठा धक्का बसलेला आहे. गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेलं राजकारण, युती, बदलत्या युती, ठिकठिकाणी गणित जुळवण्याच्या नादात आता अनेक पक्षांना फटकाही बसतोय. त्यामुळे अपक्ष उमेदवार बाजी मारतायत. 5 अपक्ष उमेदवार विजयी झालेले आहेत.
माळेगाव नगरपंचायतीमध्ये अजित पवार यांना मोठा धक्का बसलाय। 5 अपक्ष उमेदवार विजयी झालेले आहेत। मालवणमध्ये नगराध्यक्षपदी शिंदेच्या शिवसेनेच्या ममता वराडकर या विजयी झालेल्या आहेत। कोकणातली ही चुरस आपण पाहतोय, त्यामुळे शिंदेच्या शिवसेनेच्या ममता वराडकर ज्या उमेदवार होत्या त्या आता विजयी झालेल्या आहेत। मंगळवेढ्यामध्ये भाजपला धक्का बसलाय। तीर्थक्षेत्र विकास आघाडीच्या उमेदवारांना बाजी मारली आहे। सुनंदा अवताडे या विजयी झालेल्या आहेत मंगळवेढ्यामध्ये, त्यामुळे आता भाजपला मोठा धक्का बसलाय। रामटेकचे खासदार श्यामकुमार बर्वे यांना देखील धक्का बसलाय। नगराध्यक्षपदी भाजपचे सुजित पानतावणे हे विजय झालेले आहेत। त्यामुळे एकूणच आता धक्का बसतोय, कुठे धक्का बसतोय, कुठे विजय होतोय। इंदापुरात अजित पवार यांच्या राष्ट्रवादीचे उमेदवार विजयी झालेले आहेत, त्यामुळे अजित पवार यांना इंदापुरात दिलासा मिळाला आहे। अजित पवार यांचे जे उमेदवार आहेत राष्ट्रवादीचे ते विजयी झाले आहेत। आता या प्रतिष्ठितांना मोठा धक्का बसलाय। आपण पाहतो सुनील तटकरे, भास्कर जाधव आणि गुलाबराव पाटील, श्रीवर्धन चिपळूण आणि धरणगाव या 3 मतदारसंघांमध्ये हे जे प्रतिष्ठित नेते आहेत त्यांच्या उमेदवारांना पिछाडीवर जावं लागल्यामुळे त्यांना मोठा धक्का बसलेला आहे। गुहागरमध्ये भाजपच्या नीता मालप या नगराध्यक्षपदी विजयी झालेल्या आहेत। आमदार भास्कर जाधव यांना गुहागर आणि चिपळूण या दोन्ही ठिकाणी मोठा धक्का बसलाय। सोलापुरातल्या अक्कलकोटमध्ये भाजपचे 4 उमेदवार विजयी झालेले आहेत। मोठा जल्लोष सुरू आहे। जे विजय झालेले आहेत उमेदवार त्यांचा अक्कलकोटमध्ये भाजपचे मिलन कल्याण शेट्टी हे 6 मतांनी आघाडीवर आहेत, फक्त 6 मतं। सोलापुरातील अक्कलकोटमध्ये भाजपचे 4 उमेदवार विजयी झालेले आहेत। अक्कलकोटमध्ये भाजपचे मिलन जे आता फक्त 6 मतांनी आघाडीवर आहेत, त्यांना दुसरा उमेदवार कधीही ओव्हरटेक करू शकतो। येवला नगरपालिकेवरती राष्ट्रवादी काँग्रेसने आपला झेंडा फडकवलाय। येवला नगरपालिकेवरती राष्ट्रवादी काँग्रेसने विजयी होत आपला झेंडा फडकवलाय। साताऱ्यात 5 ठिकाणी भाजपचे नगराध्यक्षपदाचे उमेदवार विजयी झाले। कार्यकर्ते हा यांचा विजय आहे। तसेच आपले उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब, आपले आमदार निलेशजी राणे साहेब, तसेच आपले दत्ताजी जिल्हा प्रमुख दत्ताजी सामंत साहेब, हा ह्यांनी जो काय आपल्या मालवण शहरामध्ये विकास कामांचा हे केला, त्या विकास कामाचा हा मालवण शहरवासियांनी शिक्कामोर्तब केला आहे इथे। आणि आपलं निवडणुकीच्या काळात आम्ही जे काही मालवणमध्ये अजेंडा ठेवला होता निवडणुकीच्या काळामध्ये, त्या ह्याच्यात आपण पूर्ण मालवण शहर प्रभागाचा आपण पूर्ण मालवण शहर शिरगावकर संतोष मधुकर सरळ सामना संघर्ष बघायला मिळाला होता। चौथ्या फेऱ्यातील उमेदवारांना मिळालेली एकूण मते शेवटी काय आहे, ही मालवणची जनता आहे। माझा मालवणच्या जनतेवर पूर्ण विश्वास आहे होता, त्यामुळे मी निवडून येणार हे 100% खरं होतं। पण मत त्या पैशाच्या वाटपामुळे जरा मत इकडे तिकडे झाली, त्याला इलाज नाही आता। आता तुमच्या सर्वोच्च न्यायालयाने युती जाहीर केलेली आहे, युती म्हणून काम करणार उमेदवारांना मिळालेली मते हो, आम्ही आमदार निलेशजी राणे साहेब, तसेच आपले जिल्हा प्रमुख दत्ताजी सामंत, हा त्यांचा विजय आहे, माझा नसून। आणि माझ्या बरोबर सर्व कार्यकर्ते होते, त्यांचा विजय आहे हा। आणि त्यांच्या सांगण्यानुसार मी मालवणचा शहर विकास करेन। शिवसेना शिंदे गटाचे आतापर्यंत किती नगरसेवक निवडून आले, काही आकडा आहे का तुमचा? शिवसेना शिंदे गटाचे 10 नगरसेवक निवडून आले आहेत। 10 नगरसेवक मालवण नगर परिषदेमध्ये शिवसेनेने आपल्यासोबत नगराध्यक्ष निवडून आले, अभिनंदन करतो। काय तळेगावातली अपडेट पाहूया। आमदार सुनील शेळके यांचे बंधू सुदाम शेळके विजयी झालेले आहेत। तळेगावातून आता त्यांचे उमेदवार विजयी झाले आहेत। आमदार सुनील शेळके यांचे बंधू सुदाम शेळके यांनी नगराध्यक्षपदाची माळ आपल्या गळ्यात घातली आहे। जालन्याच्या भोकरदनमध्ये भाजप उमेदवार पिछाडीवर आहे, त्यामुळे जालन्याच्या भोकरदनमध्ये भाजपला धक्का बसलाय, कारण त्यांचा उमेदवार पिछाडीवर आहे। शरद पवार गटाच्या सौरीन वसीम मिर्झा या आता आघाडीवर आहेत।
सांगलीच्या ईश्वरपूरमध्ये जयंत पाटील यांनी एक हाती सत्ता मिळवलेली आहे. सांगलीमध्ये जयंत पाटील यांचा मोठा विजय. शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे 23 उमेदवार विजयी झालेत, तर महायुतीचे 7 उमेदवार विजयी झालेले आहेत. पालघरच्या वाड्यामध्ये भाजपची सत्ता. 17 पैकी 10 जागांवरती भाजपचे उमेदवार विजयी झालेले आहेत. पालघरच्या वाड्यामध्ये भाजपनं जागा राखलेली आहे. जयसिंगपूरमध्ये आमदार यड्रावकर यांची सत्ता आलेली आहे. सांगलीमध्ये जयंत पाटील यांनी त्यांचं प्रस्थ राखलेलं आहे. यड्रावकरांचे बंधू संजय पाटील यड्रावकर नगराध्यक्षपदी विजयी झालेले आहेत. शाहू विकास आघाडीचे 20, विरोधकांना 5 जागांवर तर एका अपक्षाचा या ठिकाणी विजय झालेला आहे. धुळ्यातली अपडेट पाहूया. धुळ्यातल्या शिरपूरमध्ये भाजपचे 8 उमेदवार विजयी झालेले आहेत. एकूणच महायुतीने 200चा आकडा पार केलेला आहे आणि महाविकास आघाडीचे उमेदवार आता अर्धशतकापर्यंत पोहोचलेले आहेत. धुळ्यातल्या शिरपूरमध्ये भाजपचे 8 उमेदवार विजयी झालेले आहेत. मतमोजणीला सुरुवात झाली आहे. अनेक ठिकाणी चुरशीची लढत आहे. गेल्या अनेक दिवसांपासून युतीमुळे गणितं बदललेली आहेत आणि त्याचाच आज निकाल लागतोय. जयसिंगपूरमध्ये आमदार यड्रावकर यांची सत्ता आली आहे. यड्रावकरांचे बंधू संजय पाटील यड्रावकर नगराध्यक्षपदी विजयी झालेले आहेत. पश्चिम महाराष्ट्रामध्ये अपडेट आपण पाहतोय. शाहू विकास आघाडी गंगाखेडमध्ये धनंजय मुंडे यांच्या भगिनी उर्मिला केंद्रे यांचा विजय झालेला आहे. अतिशय महत्वाची अशी अपडेट. गंगाखेडमध्ये धनंजय मुंडे यांच्या ज्या भगिनी आहेत, त्यांची बहीण आहे, ती आता विजयी झालेली आहे. उर्मिला केंद्रे यांचा विजय झालेला आहे. नगराध्यक्षपदी त्यांची वर्णी लागलेली आहे. गंगाखेडमध्ये धनंजय मुंडे यांची बहीण आता विजयी झाले. सांगलीच्या शिराळामध्ये भाजप शिंदे यांची शिवसेना या दोघांची मिळून सत्ता आली आहे. नगराध्यक्षपदी शिंदेच्या शिवसेनेचे पृथ्वीसिंग नाईक विजयी झालेले आहेत. मोहोळ नगर परिषद शिंदेच्या शिवसेनेनं तिथं झेंडा फडकवलेला आहे. मोहोळ नगर परिषदेवरती आता शिंदेची शिवसेना विजयी झालेली आहे. सिद्धी वस्त्रे हे नगराध्यक्षपदी या विजयी झालेले आहेत. तुळजापूरमध्ये महाविकास आघाडीचे 3 उमेदवार विजयी झालेत. तुळजापुरात महाविकास आघाडीनं 3 ठिकाणी आपलं वर्चस्व मिळवलं. 3 उमेदवार त्यांचे विजय झालेले आहेत. तुळजापुरात महाविकास आघाडीचे 3 उमेदवार नगराध्यक्षपदी निवडून आलेले आहेत. कार्यकर्त्यांचा जल्लोष आपण पाहतोय. पालघरच्या वाड्यात जाऊया पुन्हा एकदा. भाजपची सत्ता तिकडे आली आहे. 17 पैकी 10 जागांवरती भाजपनं सत्ता मिळवली आहे. धामणगाव रेल्वेमध्ये भाजपचे उमेदवार विजयी झालेले आहेत. 20 पैकी 20 उमेदवार भाजपचे विजय झाले. त्यामुळे धामणगाव रेल्वेमध्ये भाजपनं एक हाती सत्ता मिळवली आहे. मालवणमध्ये शिवसेना शिंदे गटाला मोठा विजय मिळालेला आहे. नगराध्यक्ष आणि सगळी दृश्य आपण पुढारी न्यूजच्या टीव्ही स्क्रीनवर पाहतोय. ही दृश्य राज्यभरातून अशा प्रकारची दृश्य समोर येत आहेत. विशेषतः महायुतीचे हे सगळे कार्यकर्ते आहेत. भाजपचे, शिंदेच्या शिवसेनेचे, अजित पवारांच्या राष्ट्रवादीचं. कारण मोठं यश या निवडणुकीमध्ये महायुतीला मिळताना दिसतंय. 288 पैकी 283 ठिकाणचा निकाल आतापर्यंत समोर आलेला आहे. त्यामध्ये महायुतीनं मोठी आघाडी घेतली. भाजप 127 ही सगळी आपण आघाडी पाहतोय. भाजप 127, शिंदेची शिवसेना 50, अजित पवारांची राष्ट्रवादी 36. महाविकास आघाडीची आकडेवारी काय तर सगळे मिळून 49 आणि इतर 21 अशी ही आकडेवारी आहे. तर वेगवेगळ्या ठिकाणची विभागवार आकडेवारी सुद्धा आपण पुढारी न्यूजच्या टीव्ही स्क्रीनवर पाहतोय. एका बाजूला पश्चिम महाराष्ट्राची आकडेवारी आहे, दुसरीकडे मराठवाडा, खाली कोकण आणि उत्तर महाराष्ट्र अशी सुद्धा आकडेवारी आपण दाखवतोय. तर प्रत्येक अपडेट सुद्धा आपण पुढारी न्यूजच्या टीव्ही स्क्रीनवर दाखवतोय. विदर्भाची सुद्धा आकडेवारी वेळोवेळी आपण पुढारी न्यूजच्या टीव्ही स्क्रीनवर दाखवतोय.
मोहोळ नगर परिषदेमध्ये शिंदेच्या शिवसेनेच्या सिद्धी वस्त्रे विजयी झालेल्या आहेत. तर वाशिमच्या कारंजामध्ये एमआयएमचे 6 भाजपचे 6 उमेदवार विजयी झालेले आहेत. एमआयएमनं भाजपच्या बरोबरीची ताकद वाशिममध्ये कारंजामध्ये लावली होती असं म्हणावं लागेल. ताई विजय झालेला आहे. हा विजय माझा नसून माझ्या जनतेचा आहे. तर सांगलीच्या तासगावमध्ये आमदार रोहित पाटलांना धक्का बसलेला आहे. तासगावात रोहित पाटील शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे आमदार यांच्यासाठी हा धक्का आहे. माजी खासदार संजय काकांच्या स्वाभिमानी विकास आघाडीचे नगराध्यक्ष विजयी झालेले आहेत. संजय काका पाटील हे सांगलीचे माजी खासदार आहेत. तर जुन्नरमध्ये शिवसेनेच्या सुजाता काजळे यांचा विजय झालेला आहे. त्या विजयी झालेल्या आहेत. राज्यभरातल्या प्रत्येक ठिकाणची अपडेट आपण वेळोवेळी पुढारी न्यूजच्या टीव्ही स्क्रीनवर पाहतोय. जुन्नरमध्ये शिवसेनेच्या सुजाता काजळे या विजयी झालेल्या आहेत. प्रत्येक अपडेट पुढारी न्यूजच्या टीव्ही स्क्रीनवर आपण वेळोवेळी पाहतोय. आताच्या क्षणाची अपडेट ही जुन्नरमधून. जुन्नरमध्ये शिवसेनेच्या सुजाता काजळे या विजयी झालेल्या आहेत. त्याची ही अपडेट आपण आताच्या क्षणाला पाहतोय. तर वेगवेगळ्या ठिकाणची आकडेवारी सुद्धा पुढारी न्यूजच्या टीव्ही स्क्रीनवर आपण पाहतोय. आणि ही जी दृश्य आहेत ती दृश्य कार्यकर्त्यांची आहेत. ही निवडणूक मुळात कार्यकर्त्यांची असते. त्यामुळे कार्यकर्त्यांची ही दृश्य, कार्यकर्त्यांचा चेहऱ्यावरचा आनंद आणि आनंद व्यक्त करण्यासाठी उधळला जात असलेला गुलाल, अशी ही सगळी दृश्य पुढारी न्यूजच्या टीव्ही स्क्रीनवर आताच्या क्षणाला. गेवराईमध्ये अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे आमदार विजयसिंह पंडित यांना धक्का बसलेला आहे. अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे आमदार पंडित यांना गेवराईमध्ये धक्का बसलाय. माजी आमदार लक्ष्मण पवार यांनी 15 वर्षांची सत्ता राखलेली आहे आणि विजयसिंह पंडितांसाठी हा मोठा धक्का आहे. नगराध्यक्षपदी भाजपच्या गीता बाळराजे विजयी झालेले आहेत. गेवराईमध्ये अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे आमदार विजयसिंह पंडितांसाठी हा मोठा धक्का आहे. बीडमधली ही अपडेट आपण पाहतोय मराठवाड्यातली. तर पुढची बातमी पाहूया. सोलापुरातील अक्कलकोटमध्ये भाजपची सत्ता आलेली आहे. 20 पैकी 18 जागांवर भाजप विजयी झालेली आहे. केवळ 2 जागा भाजपला जिंकता आलेल्या नाहीत. मात्र 20 पैकी 18 जागी भाजपची सत्ता आलेली. तरी काही दृश्य आहेत जे आपण पाहतोय. राज्यभरातल्या वेगवेगळ्या ठिकाणाहून ही दृश्य समोर येत आहेत. ही कार्यकर्त्यांची निवडणूक असते आणि त्यामुळे कार्यकर्ता जिंकला की इतर कार्यकर्ते जल्लोष करतात. त्याची ही दृश्य आपण पुढारी न्यूजच्या टीव्ही स्क्रीनवर पाहतोय. तर आणखी काही महत्वाचे मुद्दे आहेत जे आपण समजून घेणार आहोत. भाजप 127 आकडेवारी आपण पाहतोय राज्यभरातली. तर शिंदेची शिवसेना 50, अजित पवारांची राष्ट्रवादी 36, म्हणजे महायुतीतले तीनही पक्ष पहिला, दुसऱ्या, तिसऱ्या क्रमांकावर आहेत. महाविकास आघाडी तिसऱ्याच्या पुढे, चौथ्या क्रमांकापासून पुढे. उद्धव ठाकरे 8, काँग्रेसनं 30 जागा, काँग्रेसच्या 30 जागा, काँग्रेसनं 30 जागांवर आघाडी मिळवलेली आहे. काँग्रेस 4थ्या क्रमांकावर आहे. शरद पवारांची राष्ट्रवादी 4थ्या क्रमांक, 5व्या क्रमांकावर 11 जागांसह, तर 5व्या 6व्या क्रमांकावर उद्धव ठाकरे. इतर 0. अशी सगळी आकडेवारी सुद्धा आपण पाहिली. तर आता काहीतरी मोठी बातमी समोर येते. शिरूरमध्ये नगराध्यक्षपदी राष्ट्रवादीच्या ऐश्वर्या पाचरणे या विजयी झालेल्या आहेत. शिरूरमधली ही अपडेट आहे. राष्ट्रवादीच्या नगराध्यक्षपदी राष्ट्रवादीच्या ऐश्वर्या या विजयी झालेल्या आहेत. ऐश्वर्या पाचरणे विजयी झालेल्या. मुक्ताईनगरमध्ये केंद्रीय मंत्री रक्षा खडसे आणि एकनाथ खडसेंना धक्का बसलेला आहे. दोघांनाही हा धक्का आहे, कारण शिंदेच्या शिवसेनेच्या संजना पाटील नगराध्यक्षपदी विजयी झालेल्या आहेत. त्यामुळे दोन्ही खडसेंना, रक्षा खडसेंना आणि एकनाथ खडसेंना सुद्धा हा धक्का आहे. धामणगाव रेल्वेमध्ये भाजप आमदार प्रताप अडचड यांच्या संदर्भातली अपडेट. अडचड यांच्या बहीण अर्चना रोठे विजयी झालेले आहेत. प्रत्येक अपडेट वेळोवेळी क्षणाक्षणाला पुढारी न्यूजच्या टीव्ही स्क्रीनवर. नागपूर जिल्ह्यामध्ये नगराध्यक्षपदासाठी शिंदेच्या सेनेनं खातं उघडलेलं आहे. कांद्री कन्हान नगराध्यक्षपदी सुजित पानतावणे विजयी झालेले आहेत. नागपूर जिल्ह्यामध्ये नगराध्यक्षपदासाठी शिंदेच्या शिवसेनेनं खातं उघडलेलं आहे. पहिला नगराध्यक्ष नागपूरमध्ये शिंदेच्या शिवसेनेचा कांद्री कन्हान नगराध्यक्षपदी सुजित पानतावणे हे विजयी झालेले आहेत. नागपूर जिल्ह्यामध्ये नगराध्यक्षपदासाठी शिंदेच्या सेनेनं खातं उघडलेलं आहे.
कणकवलीमध्ये मंत्री नितेश राणेंना धक्का बसलेला आहे. साताऱ्यात भाजपची मुसंडी. मासवडमध्ये पूजा विरकर, रहमतपूरमध्ये वैशाली माने, वाईमध्ये अनिल सावंत विजयी झालेले. वैजापुरात शिंदेच्या शिवसेनेचे आमदार रमेश बोरनारे यांना धक्का बसलाय. अनेक मान्यवरांची प्रतिष्ठा पणाली होती, अनेकांना धक्का सुद्धा बसलाय. वैजापूर नगराध्यक्षपदी भाजपचे दिनेश परदेशी हे विजयी झालेले आहेत आणि बोरनारेंना हा धक्का आहे. बोरनारे यांचे बंधू संजय बोरनारे यांचा पराभव झालेला आहे. आपल्या भावाचा पराभव झाला म्हणून आमदार बोरनारे, रमेश बोरनारे यांना हा धक्का. शिंदेच्या शिवसेनेचे आमदार रमेश बोरनारे. भोरमध्ये भाजपचे संग्राम थोपटेंना धक्का बसलाय. नगराध्यक्षपदी राष्ट्रवादीचे रामचंद्र हे विजयी झालेले आहेत. भोरमध्ये संग्राम थोपटेंना मोठा धक्का आहे. नगराध्यक्षपदी राष्ट्रवादीचे रामचंद्र आवारे हे विजयी झालेले आहेत. अनेक ठिकाणी प्रस्थापितांना, अनेक ठिकाणी मोठ्या नेत्यांना, बड्या नेत्यांना, प्रतिष्ठितांना धक्का बसलेला आहे. तसाच भोरमध्ये सुद्धा भाजपचे संग्राम थोपटे यांना धक्का बसलाय. तर उरणमध्ये महाविकास आघाडीच्या घाणेकर या 1470 मतांनी विजयी झालेल्या आहेत. साताऱ्यात 5 ठिकाणी भाजपचे नगराध्यक्ष विजयी झालेले आहेत. साताऱ्यामध्ये भाजपनं मोठी मुसंडी मारलेली आहे. पश्चिम महाराष्ट्रातल्या महत्वाच्या जिल्ह्यांपैकी एक जिल्हा म्हणजे सातारा. तिथं 5 नगराध्यक्ष भाजपचे विजयी झालेले आहेत. गुहागर रत्नागिरी भाजपच्या नीता मालप विजयी, सिद्धी वस्त्रे शिंदेच्या शिवसेनेच्या विजयी, तर संजना पाटील शिंदेच्या शिवसेनेच्या विजयी झालेले आहेत. जळगावच्या मुक्ताईनगरमधून कोल्हापूरच्या चंदगडमधून सुनील कानेकर भाजपचे उमेदवार विजयी झालेले आहेत. उमेश सकपाळ शिंदेच्या शिवसेनेचे चिपळूणमध्ये विजयी झालेले आहेत. तर रत्नागिरीच्या राजापूरमधून हुस्नबानू खलीफे या काँग्रेसच्या उमेदवार विजयी झालेले आहेत. आतापर्यंत कोण कोण विजयी झाले ते आपण पाहतोय. गडिंग्लजमधून कोल्हापूरच्या महेश तुरबमठ हे अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे विजयी झालेले आहेत. तर अलिबागमधून शेकापच्या अक्षया नाईक विजयी झाल्या. अतुल चौगुले ठाकरेंच्या शिवसेनेचे उमेदवार श्रीवर्धनमधून विजयी झालेले आहेत. कोणते कोणते निकाल पूर्णपणे हाती आलेत आणि कोण कोण विजयी झाले ते ग्राफिक्स आपण पाहत होतो. तर अहिल्यानगरमधील पाथर्डीमध्ये भाजपचे अभय हे विजयी झालेले आहेत. अभय आव्हाड यांचा विजय झालेला आहे अहिल्यानगरच्या पाथर्डीमध्ये. नागपूरच्या निलडोह नगराध्यक्षपदी भाजपच्या भूमिका मंडपे विजयी झालेल्या आहेत. अगदी विदर्भापासून ते कोकणापर्यंत, पश्चिम महाराष्ट्रापासून ते उत्तर महाराष्ट्रापर्यंत प्रत्येक अपडेट आपण पुढारी न्यूजच्या टीव्ही स्क्रीनवर वेळोवेळी क्षणक्षणाला पाहतोय. नागपूरच्या निलडोहमध्ये नगराध्यक्षपदी भाजपच्या भूमिका मंडपे या विजयी झालेल्या आहेत. एकंदरीत आकडेवारीवर नजर टाकायची तर 288 पैकी 285चा निकाल हाती येतोय. महायुती 213 ठिकाणी, महाविकास आघाडी 49 ठिकाणी, तर इतर पक्ष 23 ठिकाणी आघाडीवर आहेत.